व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले माझे अनेक स्नेहीजन इथे आहेत, म्हणून सगळ्यांची नावं मी पुन्हा घेत नाही आहे. पण माझ्यासाठी आज इथे येणं हे जवळपास होम कमिंग आहे. रवींद्रनाथ टागोरांची एक प्रसिद्ध होम कमिंग नावाची कथा आहे. होम कमिंगचा मराठी अनुवाद आता तुम्ही शब्द तो वापरू शकत नाही, कारण त्याचा मराठी अनुवाद होऊन गेला आहे घर वापसे. तर तसं काही होम कमिंग नाही आहे. तर माझ्यासाठी इथे होम कमिंग आहे, कारण इथे उपस्थित अनेक जण माझे अनेक दशकांचे स्नेही आहेत. आजच्या कार्यक्रमासोबत 3 नावं प्रामुख्याने जोडलेली आहेत. एक आहे स्वर्गीय मा. गडकरी यांचं. आम्ही त्यांना मामा म्हणायचो. मामा माझ्या वडिलांचे विद्यार्थी होते, पण तिथून त्यांचा वर्धेशी संबंध, गांधी विचार, विनोबा, भूदान याच्याशी संबंध, आणि शेवटच्या काही काळामध्ये ते सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्षही होते. आणि पूर्ण गडकरी कुटुंबाशीच आमचा व्यक्तिगत घरोबा आहे. दुसरं नाव म्हणजे श्री गिरीश गांधी. त्यांच्या स्मृतीमध्ये किंवा त्यांच्याच नावाने खरं म्हणजे हा पुरस्कार देण्यात येत आहे. गिरीश गांधींना मी ते तरुण असताना त्यांनी जयप्रकाश नारायणांना इमर्जन्सीच्या काही काळ अगोदर नागपूरला भाषणासाठी आणलं होतं. तेव्हापासून गिरीश गांधी विदर्भामध्ये एका अर्थाने प्रकाश झोतात आले, कारण इंदिरा गांधींच्या काँग्रेस पक्षाच्या यूथ काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी जयप्रकाश नारायणांना नागपूरला त्यांचा कार्यक्रम आयोजित केला. गिरीश गांधी माझे व्यक्तिगत स्नेही आहेत. आणि शेवटीच्या हेरम कुलकर्णींना आज आपण पुरस्कार दिला. हेरमला गेली अनेक वर्ष मी ओळखतो. त्याचं नाव पहिल्यांदा मला जे वाचलेलं आठवतं, साधनेमध्ये एक छोटीशी बातमी आली. वर्ष जरी मला नेमकं आठवत नाही, पण तरी 20-25 वर्ष झाली असावीत. साधनेमध्ये बातमी अशी आली की शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांचे, त्यात शिक्षकांचे पगार एकदम वाढवले. कोणता वेतन आयोग की कोणता लागू झाला असेल बहुतेक. आणि अकोलेच्या या एका शिक्षकाने असं म्हटलं की याची गरजच नाही, आम्हाला जे वेतन सध्या मिळतं आहे तेच आम्हाला पुरेसं आहे. त्यामुळे शासनाने कर लावून नागरिकांकडनं गोळा केलेला पैसा गरिबांसाठी वापरावा, उगाच आम्हा शिक्षकांचं वेतन वाढवू नये, एवढंच म्हणून तो माणूस थांबला नाही. त्याने ती वेतनवाढ नाकारली. आणि तेव्हापासून हा काहीतरी वेगळा माणूस आहे. तोंडी पांडित्य खूप लोक बोलतात, पण मिळालेली पगारवाढ नाकारणं हे फार अवचितच. हेरम त्याच्यानंतर अनेक वर्ष शिक्षणाच्या प्रश्नावर अगदी पोट तिडकीने लिहित राहिला. आणि शिक्षणाच्या विषयावर त्यांनी समाजाचे डोळे, महाराष्ट्राचे डोळे उघडणारे अनेक वास्तववादी वर्णनं व्यक्त केली. शाळा आहे, शिक्षण नाही, हे तो वादग्रस्त म्हणाला. ते वादग्रस्त होण्यामध्येच त्या पुस्तकाचं भूषण आहे. कारण तुम्ही जेव्हा एखादं समाजातलं भयानक दडलेलं वास्तव मांडतात तेव्हा ते अनेक लोकांना असहनीय होतं. विशेषतः त्या क्षेत्रामध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यांना तर असहनीय होणं स्वाभाविकच होतं. पण त्या पुस्तकाने शिक्षणाच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधण्याचं एक मोठं काम केलं. हेरम एक अस्वस्थ आत्मा आहे. त्याला अतिशय संवेदनशील हृदय आहे, हा त्याचा पहिला भाग. आणि त्यामुळे समाजामध्ये जिथे कुठे विद्रूपता असेल, अन्याय असेल, कष्ट असेल, दुःख असेल, ते त्याच्या हृदयाला भिडतं. दुसरा भाग, तो नुसताच हृदयाला भिडवून घेणारा हळवा नाही आहे, तर तो त्याचा चांगला अभ्यास करतो आणि उत्तम अभ्यासाने लिहितो देखील. हेरम उत्तम पत्रकार, लेखकही आहे. आणि तिसरं म्हणजे हे सगळं हृदयाला आणि बुद्धीला एवढंच थांबत नाही, तो कृतीमध्ये आणतो. आणि अनेक त्याची वेगवेगळ्या विषयावर त्याने केलेली कार्यक्रम आणि कृतिशीलता आपण पाहिली.
त्यामुळे हेरम हे हार्ट, हेड अँड हँड्स तिन्ही माध्यमांना काम करणारा असा अभ्यासक आहे, कार्यकर्ता आहे, लेखक आहे, समाजसेवक आहे. आणि आज त्याला हा पुरस्कार, गिरीश गांधी पुरस्कार, राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार देऊन अतिशय योग्य अशी गोष्ट ही घडलेली आहे. तो जसं म्हणाला ते अगदीच खरं आहे की एका विशिष्ट वयानंतर आणि एका विशिष्ट तुम्हाला मॅच्युरिटी आल्यानंतर पुरस्कारांचं काही कौतुक उरत नाही. पुरस्कार मिळाला तर नाकारल्याने काय होईल? या वर्ध्याच्या परिसरामध्ये एक फार थोर व्यक्तिमत्व एकेकाळी होऊन गेला, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंचं एक आत्मचरित्र आहे, माझी जडणघडण, ते जरूर वाचा. अण्णासाहेबांना जेव्हा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला भारत सरकारने, जवाहरलाल नेहरू असावेत त्यावेळी पंतप्रधान, अण्णांनी लिहिलं आहे की पुरस्कारासाठी ते काय मी स्वातंत्र्ययुद्धातही उतरलो नव्हतो किंवा जे काही कार्य केले त्यासाठी, त्यामुळे पुरस्कार नाकारावं का असं क्षणभर माझ्या मनात आला. आणि पुढे अण्णा लिहितात की मी स्वतःला प्रश्न विचारला की हा पुरस्कार स्वीकारल्याने तुझा अहंकार जास्त वाढेल की नाकारल्याने तुझा अहंकार जास्त वाढेल? आणि मला आतून उत्तर मिळालं की पुरस्कार नाकारल्याने तुझा अहंकार जास्त वाढेल, म्हणून मी पुरस्कार स्वीकारायचं ठरवलं. तर हेरम जसं म्हणाला की या पातळीवरती आल्यानंतर 20-25 वर्ष सामाजिक काम केल्यानंतर ज्या प्रश्नांच्या प्रती समाजाने लक्ष द्यावं म्हणून आपण अरण्यरुदन करतो अशी भावना मनात येते की तरी समाजात काही घडत नाही. अरे मी इतका हात वर वर करून सांगतो, व्यासांनी महाभारताच्या शेवटी असं म्हटलं की मी हात वर वर करून समाजाला सावध करतो आहे, तरी कोणी माझं ऐकत नाही. तर तशाच प्रकारची रुदनाची भावना जो माणूस समाजाला सतत सावध करतो, जागं करतो, कार्य करतो, पण तरी मध्यम वर्ग सध्या उपभोग भागामध्ये मशगूल आहे. आणि अशावेळी पुरस्काराचा एक उपयोग ते जे म्हणाला, आणि तो अतिशय त्यांनी योग्य म्हटलं असं मला वाटलं, की पुरस्काराचा उपयोग हा आहे की ज्या प्रश्नांकडे मी बोट वेधतो त्याच्याकडे लक्ष द्या. सहसा असं होतं की पुरस्काराच्या नंतर फोटो छापले जातात, पुरस्कार दिला त्या असा स्टेजवरचा एक फोटो येतो, बातमी होते, विरून जाते. एक चीनी म्हण आहे की शहाणा माणूस जेव्हा चंद्राकडे बोट दाखवतो, लोक चंद्राकडे नाही बघत, बोटाकडेच बघत राहतात. तर तसंच हेरम कुलकर्णी एका प्रश्नाकडे बोट दाखवत असतात पण लोक पुरस्काराकडेच बघत राहतात. पण तसं होऊ नये आणि लोकांचं लक्ष त्या प्रश्नांकडे जावं ज्याच्यासाठी ते धडपड करतात आहे, तळमळ त्यांना वाटते आहे. त्यामुळे त्यांचं, त्यांच्या पत्नीचं, दोघांचं मी या पुरस्कारासाठी आणि त्या पुरस्काराच्या मागे असलेल्या तळमळ आणि तपश्चर्येसाठी मी त्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. थोडा मी वयाने मोठा आहे आणि त्यांनी मला थोडा जास्त मान देऊन दिला आहे म्हणून म्हणतो की मी त्यांचं कौतुकही करतो. आणि आज सध्या ते कामाच्या मध्यभागी आहे असं समजून पुढे अजून फार वाट पुढे चालायची आहे. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप ही जवाहरलाल नेहरूंच्या टेबलवरती, ते जेव्हा नेहरूजी जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या टेबलवरती रॉबर्ट फ्रॉस्टचे कवितेच्या या ओळी सापडल्या. आणि त्या ओळीतली असं आहे की माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. चिरनिद्रेच्या अगोदर अजून अनेक मैल वाटचाल चालायची आहे. तर मी त्यांना शुभेच्छा देतो की पुढची वाटचाल त्यांची अशीच आणि याहूनही ग्लोरियस अशी होईल. आजच्या विषयाकडे वळताना तुम्ही मला आपल्या विदर्भामध्ये एक शब्द आहे, जे गिल्लीदंडा खेळले असतील विदर्भामध्ये त्यांना माहीत आहे, बुत्ता. बुत्ता नेम धरून मारायचं असेल विटीला तर बुत्ता पाहिजे. तुम्ही मला अनायासे बुत्ता देऊन दिलेला आहे. तो असा की आपण गांधींच्या परिसरात आहोत. माझं लहानपणाचं माझी अनेक वर्ष या परिसरात गेलेली आहेत.
ज्या हॉलमध्ये आपण बसलो शांतीभवन, इथेच आमचे अनेक कार्यक्रम झाले. इथे या स्टेजवरती मी लहान शालेय मुलगा म्हणून नाटकात कामं केलेली आहेत. इथे समोर नैतालीम विद्यालयाची इमारत आहे. आम्ही जेव्हा आमचं वर्ष सुरू व्हायचं तेव्हा पहिला एक आठवडा आम्ही त्या इमारतीचे कौलूश आकारणं, भिंतींना सारवणं आणि भिंतींना सफेदी मारणं ही सगळी कामं करायचो. आणि इथे शेजारी रसोडा आहे. तुम्ही करायची शिवराच्या काळात इथे जेवलाही असाल. मी जेव्हा 8वीत होतो तेव्हा नैतालीम शिक्षण पद्धतीचा भाग, तुम्हाला नैतालीम सुषमाने भाषण दिलं आहे त्यामुळे कल्पना आहे त्याची. तर मी नैतालीममध्ये शिकत होतो तेव्हा आम्हाला 8वीमध्ये 1 महिनाभर या रसोड्याची जबाबदारी देण्यात आली. हे चालवा. तर काय करा, तर किती लोक आहेत, त्यांना जेवायला आहारशास्त्राच्या दृष्टीने योग्य पोषण कसं मिळेल तसं मेन्यू बनवा, बाजारातनं ते विकत आणा, स्वयंपाक करा, लोकांना खाऊ घाला आणि मग भांडी घासा. ही सगळी कामे आम्ही करायची होती. आणि आम्हाला बजेटही दिलं होतं. त्यावेळी जवळ शाळेमध्ये 40 मुलं इथे हॉस्टेलमध्ये जेवायची. प्रति व्यक्ती महिन्याचं जेवणाचं बजेट त्यावेळी या शाळेचं होतं 20 रुपये. तर 20 रुपयामध्ये हे सगळं झालं पाहिजे. आम्ही 8वीतली मुलं बसून प्लॅन करतो जेवणाचा मेनू, प्रोटीन किती पाहिजे, कार्बोहायड्रेट किती पाहिजे, कॅलरी किती पाहिजे. आमचे बाकी गणितं कसे बसे गहू ज्वारी आणखी तांदूळाने जमले, पण आमचं व्हिटॅमिन एचं गणित काही जुळे ना. व्हिटॅमिन ए पाहिजे एवढे एवढे युनिट, आणि व्हिटॅमिन ए कशात आहे तर म्हणे दुधामध्ये आहे, लोण्यामध्ये आहे, तुपामध्ये आहे. हे आमच्या बजेटमध्ये बसत नव्हतं. मग आम्ही हैदराबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचे संशोधनाचे टेबल शोधून काढले, 8वीतली मुलं आम्ही. आणि त्याच्यात आम्हाला आढळलं की आपलं जे सांबार असतं कोथिंबिरीच्या 100 ग्राममध्ये 10,600 युनिट व्हिटॅमिन ए असतं. आणि कढीपत्ता जो असतो त्याच्या 100 ग्राममध्ये 12,000 युनिट व्हिटॅमिन ए असतं. अशा तऱ्हेने आम्ही आमच्या व्हिटॅमिन एची पूर्ती केली. ही सगळी गोष्ट मी यासाठी सांगितली की आज या घटनेला जवळजवळ 65 वर्ष झाली आहेत. आजही मला हे आकडे सगळे जे आठवतात, कारण ते नैतालीममध्ये आम्ही स्वतः करून शिकलो. त्यानंतर मी मेडिसिनमध्ये MD केलं, मी विदेशातही पब्लिक हेल्थ केलं. पण असं आहारशास्त्राचं प्रत्यक्ष आणि सखोल ज्ञान जे मला 8वीमध्ये या रसोड्याने दिलं ते नंतर कुठेच नाही मिळालं. ही जी गांधींची शिक्षण पद्धती नैतालीम, या नैतालीममध्येच शिकण्याचं, त्याच्यामध्येच वाढण्याचं सौभाग्य मला मिळालं. आणि म्हणून आज तुमच्यासमोर बोलताना, गांधी या विषयावर बोलताना स्वाभाविकपणे माझा त्याच्यासोबत काय धागा आहे, किंवा मी जे काही घडलो ते त्यांच्यामुळेच घडलो. त्यांनी निर्माण केलेले संस्था, चळवळी आणि व्यक्ती यांच्यामुळेच मी घडलो. त्यामुळे माझ्यासाठी हे खऱ्या अर्थाने आज होमकमिंग आहे. गांधी या विषयावर किती तऱ्हेने बघता येऊ शकतं, याच विषयावरती खरं म्हणजे कोणाला PhD करता येईल. तर मग गांधींविषयी नवं काय बोलणार. तर गांधींचं स्थान 20व्या शतकातलं काय होतं हे तर सर्वमान्य आहे. अमेरिकेमधनं टाईम मॅगझिन नावचं प्रसिद्ध मॅगझिन निघतं, साप्ताहिक निघतं. जेव्हा 20वं शतक संपणार होतं आणि 21वं शतक सुरू होणार होतं तेव्हा टाईम तसं दरवर्षी एक मॅन ऑफ द इयर किंवा पर्सन ऑफ द इयर अशी कव्हर स्टोरी, कव्हर फोटो छापतं. आता त्यांनी ठरवलं मॅन ऑफ द सेंच्युरी, शतकाचा महानायक कोण. आणि लाखो त्यांना पत्र आली की या शतकाचा म्हणजे 1901 पासून 1999 या शतकाचा महानायक, जगातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती कोण. आणि त्याच्यातनं सगळ्यात शेवटी त्यांनी महात्मा गांधी आणि आईन्स्टाईन या 2 व्यक्तींची निवड केली. 20व्या शतकाचे महानायक महात्मा गांधी होते हे बऱ्यापैकी सर्वमान्य आहे. पण 21व्या शतकात आज आपण आहोत. आणि 20व्या शतकात ज्या काळात महात्मा गांधी झाले, 20व्या शतकाचा पहिला 50 वर्षांचा भाग ज्या काही निवडक व्यक्तींनी घडवला, त्याच्यात महात्मा गांधी एक आहेत.
आणि म्हणून 20व्या शतकाचे महानायक तर ते झाले. पण त्यानंतर काळ बदलला, खूप काळ झाला. काही नकारात्मक गोष्टींचा उल्लेख दुर्दैवाने केला पाहिजे की गांधींचं नाव घेत घेत अगांधी मार्ग काँग्रेसने अनुसरला आणि त्यामुळे उगाच गांधी बदनाम झाला. हळूहळू काँग्रेस घसरणीला लागली. समाजामध्ये गांधींना न मानणारे आणि अनेक वेळा तर गांधींना विरोध करणाऱ्या ज्या विचारसरणी आहेत त्यांचा प्रभाव वाढला, त्यांची राजकीय सत्ता आली. या सगळ्याहून गलिच्छ म्हणजे गांधी काय, कोण, कसे हे मुळीच समजून न घेता पण व्हॉट्सॲप विद्यापीठामध्ये गांधींवरती अतिशय अश्लाघ्य अशा पद्धतीने वक्तव्य देणं, गांधींची निंदा करणं, गांधींच्या खुन्याचं उदात्तीकरण करणं, इव्हन त्याच्या नावाने मंदिर बांधण्याचा प्रयत्न करणं आणि गांधींचा पुतळा करून त्याला गोळ्या घालण्याचा कार्यक्रम करणं, अशा प्रकारच्या देखील पद्धती आणि कार्यक्रम भारतात सुरू झाले. तर हे जर भारतात असं झालं असेल तर मग या पार्श्वभूमीवर आता 2025मध्ये आपल्याला नुसतं गांधींच्या फोटोला हार घालून काही होणार नाही आहे. आपल्याला हा प्रश्न समजून घ्यावा लागणार आहे. आणि हा प्रश्न असा आहे, गांधींचे पूजकही आहेत आणि गांधी त्याच्याहून जास्त दुर्दैवाने आज असं वाटतं की कदाचित गांधींचे निंदक आज जास्त प्रभावी झालेले आहेत. पण खरा प्रश्न असा आहे की जे शतक गेलं ते गेलं. इथे शिबिर तरुणांचं आहे, तुम्ही 21व्या शतकातले तरुण आहात. प्रश्न असा आहे की 21व्या शतकात गांधी कालबाह्य ठरतील की कालोचित ठरतील की कालातीत ठरतील. आणि या प्रश्नाचंच उत्तर आज तुमच्यासोबत शोधायचा मी थोडा प्रयत्न करणार आहे. 21व्या शतकात लहान मोठे अनेक प्रश्न जरी असले आणि ते लहान मोठे प्रश्नच खरं म्हणजे वर्तमानपत्राचे हेडलाईन बहुतेक वेळा येतात, पण मूळ जर गंभीर प्रश्न, वैश्विक प्रश्न ज्यांना म्हणावं असेल तर मला 3 प्रश्न, वैश्विक प्रश्न 21व्या शतकासमोरचे दिसतात. पहिलं आहे भांडवलशाहीचं पाप, दुसरं आहे पृथ्वीला आलेला ताप आणि तिसरं आहे धार्मिक द्वेष आणि हिंसेचा शाप. हे 3 प्रश्न अतिशय विराट आहेत, वैश्विक आहेत आणि अतिशय खोल गेलेले आहेत माणसांच्या हृदयामध्ये, मनामध्ये, सवयींमध्ये, आणि म्हणून त्यांचं उच्चाटन करणे फार कठीण आहे. त्यामुळे हे जे 3 वैश्विक प्रश्न आहेत, या वैश्विक प्रश्नांचं महत्त्व काय आणि गांधीकडे त्याचं काही उत्तर आहे का, याचा थोडासा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करू. पहिला प्रश्न जो आहे तो भांडवलशाहीचा पाप. पाप शब्द मी थोडासा रूपकात्मक वापरला. भांडवलशाहीचा एक मोठा फायदा झाला हे त्याचे विरोधकही नाकारू शकत नाहीत, आणि तो म्हणजे आर्थिक विकास झपाट्याने झाला. त्या आर्थिक विकासाच्या दिशेविषयी आपले नक्कीच मतभेद राहतील, पण तरी जगामधली जवळजवळ 2 अब्ज माणसं गरिबी रेषेच्या खालून गरिबी रेषेच्या वर 25 वर्षामध्ये आली, मुख्यतः चीन आणि भारतमध्ये 2 अब्ज माणसं. हा एवढा मोठा चमत्कार भांडवलशाही आणि त्याची जी अर्थरचना आहे तिने केला. भारताचं सरासरी उत्पन्न ढोबळमानाने सांगतो 1950मध्ये जेवढं होतं त्याचं जर त्यातला महागाईचा भाग आपण त्यातनं काढून टाकला आणि नेट इन्कम, खरे उत्पन्न किती वाढलं तर 1950 ते 1990 या 40 वर्षात ते दुप्पट झालं. म्हणजे पहिल्या दुप्पटीला 40 वर्षे लागली. 1990च्या आसपास भारताने उदारीकरण आणि एका अर्थाने भांडवलशाहीचा स्वीकार केला. पुढचं उत्पन्नाचं दुप्पटीकरण म्हणजे 47च्या उत्पन्नापेक्षा चौपटीकरण हे 15 वर्षात झालं. 1990 ते 2005
आणि तिसरं दुप्पटीकरण हे 10 वर्षात झालं, 2005 ते 2015. तर भांडवलशाहीची गती आणि अर्थरचनेची गती मिळाल्यानंतर आर्थिक विकासाची गती प्रचंड वाढली. हे स्वीकारूनच आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे का? हे वास्तव नाकारून पुढे जाता येत नाही. हे वास्तवता आहे. तुम्ही जर बघाल आदिवासी भागामध्ये आता आदिवासी बाईच्या पायामध्ये चप्पल आली, तिच्या अंगावर कपडे आले, घरावर मंगलोरी कौलं आलेत, तर बदल सगळीकडे घडतो आहे. जर आपण डोळे उघडून पाहिलं, चांगला की वाईट हा प्रश्न मी सध्या नाही छेडत आहे, पण भांडवलशाहीमुळे आर्थिक विकास झाला हे खरं आहे. पण प्रश्न दुसरा असा निर्माण झाला की त्याच्यासोबत प्रचंड विषमता निर्माण झाली. आणि किती विषमता! 2 अभ्यास वाचण्यासारखे आहेत. थॉमस पिकेटी नावाचे एक फ्रेंच अर्थतज्ञ आहेत. त्यांचं जवळजवळ 15 वर्षापूर्वी आलेलं एक पुस्तक आहे, खूप गाजलेलं आहे, द कॅपिटल इन 21st सेंच्युरी. त्याच्या 150 वर्ष अगोदर कार्ल मार्क्सने एक पुस्तक लिहिलं होतं, दास कॅपिटल. ते जर्मनीमध्ये दास कॅपिटल, आपण त्याला नुसतं द कॅपिटल म्हणतो. तर मार्क्सने कॅपिटल हे पुस्तक लिहिलं आणि त्याचा प्रचंड परिणाम पूर्ण जगावरती 150 वर्ष राहिला. एकेकाळी अर्ध जग जवळजवळ हे मार्क्सवादाच्या विचारसरणीला मानणाऱ्या सरकारांच्या प्रभावात होतं. या थॉमस पिकेटीने कॅपिटल इन 21st सेंच्युरी हे पुस्तक लिहिलं आणि त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा असा की 20व्या शतकात आणि 21व्या शतकामध्ये श्रमशक्तीमध्ये जो तुम्हाला पैसा मिळतो, जो माणूस काम करतो, शारीरिक काम असो की बौद्धिक काम असो, जो माणूस काम करतो त्याला त्याच्या बदल्यात काहीतरी वेतन मिळतं. त्याच्यामध्ये वाढ जी झाली ती अतिशय मंद गतीची झाली आणि त्या तुलनेत ज्याच्याकडे भांडवल आहे सुरुवातीला, त्या भांडवलावर घर बसल्या त्याला जो रिटर्न मिळतो तो त्या अतिशय जास्त गतीने वाढला. म्हणजे श्रमशक्ती आणि बुद्धिशक्तीमधनं माणसाला जी कमाई होते त्यापेक्षा फार जास्त अधिक गतीने वाढ झाली. भांडवल जर तुमच्याकडे असेल सुरुवातीचं, आणि भांडवल कोणाकडे असतं? ते जे गर्भश्रीमंत असतात, ज्यांच्या बापाने भांडवल दिलं असतं, ती पुढची पिढीला भांडवल घर बसल्या मिळतं. किंवा जे बँक किंवा इतर कोणाला लुटून त्याच्यामध्ये भांडवल उभारतात. बहुतेक भांडवलशाह हे जे कर्ज उभारतात ते बँकांकडनं कर्ज घेऊनच उभारतात. तर थॉमस पिकेटीचा हा अहवाल असं दाखवतो की ज्याच्याकडे भांडवल आहे त्याची या युगात चांदी आहे, आणि ज्याच्याकडे केवळ श्रमशक्ती आहे किंवा बुद्धिशक्ती आहे, एखादा बिल गेट्स, एखादा मार्क झुकरबर्ग किंवा एखादा इलॉन मस्क अतिशय श्रीमंत होऊन जातो. पण बहुतेक बौद्धिक श्रम करणारे खालच्या पातळीलाच राहतात आणि शारीरिक श्रम करणारे तर त्याच्याहूनही खाली राहतात. आणि यांची प्रगती भांडवलशाहीमध्ये यांचं उत्पन्न काही त्या गतीने वाढलेलं नाही आणि म्हणून दरी वाढत जाते. डॅव्हॉस म्हणून स्वित्झर्लंडमध्ये एक जागा आहे की जिथे दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं संमेलन होतं. जगभराच्या देशांचे पंतप्रधान आणि जगभराच्या मोठमोठ्या कॉर्पोरेशनचे कंपन्यांचे अध्यक्ष एकत्र येतात आणि कोणी कुठे पैसा कुठे लावायचा याच्याविषयी तिथे देवाणघेवाणी होतात, जाहीररित्या होतात. तर या डॅव्हॉसच्या जे दरवर्षी डॅव्हॉसचं संमेलन घडतं त्याच्या आदल्या दिवशी ऑक्सफॅम एक अहवाल जाहीर करतं की जगामधली आर्थिक विषमता किती आहे. आणि हे ऑक्सफॅमचे अहवाल दरवर्षी डॅव्हॉसच्या सुखामध्ये बिब्बा घालतात. डॅव्हॉस दाखवू इच्छितं की भांडवलशाही किती यशस्वी आहे आणि ऑक्सफॅमचा अहवाल सांगतो. उदाहरणार्थ एक अहवालातलं भारताला जर लागू केलं आपण तर काय दिसतं की भारतातले 9 अब्जाधीश, नावं तर घेत नाही मी पण तुम्ही मनात उजळणी करून बघा, बहुतेक नावं अने सुरू होतात. तर भारतातले 9 अब्जाधीश त्यांची एकूण संपत्ती ही भारतातल्या 65 कोटी लोकांच्या संपत्तीच्या इक्वल आहे, सारखी आहे. म्हणजे 9 विरुद्ध 65 कोटी सारखी आहे. इतकी भयंकर विषमता ज्या समाजात असते भांडवलशाहीमुळे ही विषमता निर्माण होते. कारण ज्याच्याकडे भांडवल आहे त्याच्याकडे अधिक पैसा जातो. इतकी भयंकर विषमता जिथे असते आर्थिक, त्या समाजामध्ये ज्यांच्याकडे अर्थसाम्राज्य आहे
तेच निवडणुका जिंकवून देतात. वस्तुतः तेच राजकीय पक्षांचे कॅन्डिडेट्सही ठरवतात. वस्तुतः तेच देशाचे पंतप्रधानही ठरवतात. तेच मीडियाच्या मार्फत तुम्हाला मनोरंजन नाही देतात, मनोरंजनातनं काही तुम्हाला संदेशही देतात. तेच लग्नात किती खर्च व्हावा, अनंत अंबानी, तेच लग्नांचे सामाजिक आणि सांस्कृतिक नॉर्म्सही ठरवतात. आणि म्हणून इतकी प्रचंड आर्थिक विषमता आणि त्यासोबत लोकशाही, जिथे प्रत्येक मताला प्रत्येक व्यक्तीला एक सारखं मत आहे असं म्हणण्यात येतं, पण माझी सगळी मतं मी कुठे घडवतोय? मी अगोदर तुम्हाला सांगितलं की समाज कसा पैशाच्या तालावर नाचतो. अख्खा मीडिया भांडवलशाहांनी कॅप्चर करून घेतलेला आहे. तर त्यामुळे लोकशाही देखील आणि समाजवाद तर फार दूरची गोष्ट झाली. राजकीय समता आणि सामाजिक समता, महाराष्ट्रामध्ये जातीच्या आधारावर रिझर्वेशनसाठी प्रचंड आंदोलनं होतात. पण ही साधी गोष्ट आपण समजून घेत नाही की रिझर्वेशन हा त्याचा मूळ हेतू नाही. सामाजिक समता, जातीय समता आणि एकावेळी तर जाती नष्ट व्हाव्या हा हेतू आहे. पण जातीय समता, स्त्री पुरुष समता आणि राजकीय समता लोकशाहीची, हे तिन्ही अशक्य आहे जर इतकी प्रचंड आर्थिक विषमता असेल तर. सामान्य माणूस निर्बल होऊन जातो या राक्षसी भांडवलशाहीच्या सत्तेसमोर. आणि तुम्ही बघत असाल तर 40 वर्षापूर्वी जेव्हा काँग्रेसच्या एका नेत्याने फारच जास्त राजेशाही लग्न, नाव तर मी विसरलो, बहुतेक चाकूरकर पाटील होते मराठवाड्याचे, तर त्या लग्नामध्ये त्यांनी खूपच जास्त जरा खर्च केला. तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, काँग्रेसच्या अध्यक्ष होता. त्यांनी शब्द वापरले, त्यांनी टीका केली त्याची आणि म्हणाले व्हल्गर डिस्प्ले ऑफ वेल्थ टाळायला पाहिजे. ते असं नाही म्हणाले की वेल्थ असायला नको, पण म्हणाले की अरे झाले तुम्ही श्रीमंत तरी एवढा दिखावा तर करू नका, कुछ तो काही तर लाज बाळगा. तर व्हल्गर डिस्प्ले ऑफ वेल्थ करू नका असं त्यांनी काँग्रेस जनांना संदेश दिला. विजयसिंग मोहिते पाटील, नाही त्यांचे वडील होते शंकरराव मोहिते पाटील. आता आपण पाहिलं की अंबानींच्या लग्नात काय झालं, आणि सगळ्याच लग्नात होतं की विराट कोहली लग्न करायला कुठे इटली की स्वित्झर्लंडमध्ये जाऊन त्यांनी लग्न केलं आणि कोणालाही याची लाज वाटत नाही. आता हे मीडियामधून जाहीररित्या जणू काही दिखावा, जणू काही एरम कुलकर्णींना पुरस्कार मिळाला तसंच. तर ह्या गोष्टी समाज मान्यता बदलल्या आहेत आणि ह्या बदलण्याच्या मागे प्रमुख कारण आहे की श्रीमंती काही मोजक्या हातांमध्ये एकवटलेली आहे आणि ती श्रीमंती त्या श्रीमंतांच्या अनुकूल अशी मूल्यव्यवस्था समाजामध्ये प्रस्थापित करते. त्यामुळे महात्मा फुले म्हणाले की सगळ्या जातींमध्ये एक समता असायला पाहिजे, नाही आहे. समाजवाद म्हणाला की आर्थिक समता असायला पाहिजे, नाही आहे. स्त्रीवाद म्हणाला की स्त्री पुरुष समानता असायला पाहिजे, नाही आहे. एक आर्थिक विषमता बाकी सगळ्या विषमतांना पूर्णपणे छेद देतं. समतेची सगळी स्वप्न भांडवलशाहीने उद्ध्वस्त करून टाकलेली आहेत. तर याला मी म्हणालो भांडवलशाहीचं पाप. दुसरा एक प्रश्न असा की माणसाच्या मनामध्ये प्रचंड लोभ असतो. भांडवलशाही निर्माणच कुठून होते तर लोभमधनं, त्याच्यामध्ये संग्रहमधनं, त्याच्यामधनं माझ्याकडे जास्त 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 हवं या इच्छेमुळं. आता भोग हा शब्द आणि उपभोग हा शब्द, दोन शब्द आपल्यासमोर आहेत. भोग म्हणजे जे तुम्हाला आवश्यक आहे शरीर धारणेसाठी आणि तुमचं कर्तव्य करण्यासाठी, त्यासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहे त्या घेणं, त्या वापरणं. उपचा अर्थ होतो शेजारचा, दुय्यम. उपभोग, उपभोग शब्दच मुळी सुचवतो की हा जीवनाचा मुख्य हेतू नाही आहे, हा दुय्यम आहे, शेजारचा आहे. जीवनाचा स्वधर्म पूर्ण करायला जे लागतं तो भोग आहे. अन्नाचा असो, वस्त्राचा असो, पण त्याशिवाय जे अवांतर आपले आवडीनिवडी असतात त्या उपभोगामध्ये येतात.
पण आजकाल असं झालं आहे की उपभोग हाच मुळी जीवनाचा मुख्य हेतू झालेला आहे आणि त्याच्यामुळे चंगळवाद पसरतो. माणसाचं मन जे आहे त्याच्या इच्छांना अंत नसतो. आणि मन कसं आहे, गीता प्रवचनमध्ये विनोबांनी एक कथा सांगितलेली आहे की एक माणूस वाटसरू चालला होता रस्त्याने, थकला भागला तहानला भुकेला, एका झाडाखाली विसाव्याला बसला आणि स्वाभाविकपणे तो असं म्हणाला मनामध्ये त्याचे, अरे थोडंसं पाणी मिळेल तर काय छान होईल. आता त्याला माहीत नव्हतं, पण तो ज्या झाडाखाली बसला होता तो कल्पवृक्ष होता. तर पट्टन एका ग्लासमध्ये त्याला थंडगार पाणी समोर हवेतनं आलं. पाणी गटागटा प्याला, म्हणाला आश्चर्य, पाणी कुठून आलं, असं छानपैकी जेवण येईल ते किती चांगलं होईल. जेवणाचं ताटही आलं, जेवणाचं ताट आलं, मेजवानीचं ताट आलं, ते त्याने खाल्लं आणि मग त्याच्या कल्पवृक्षाच्या खाली बसला होता. जी मनात इच्छा करेल ती पूर्ण होईल. त्याच्या मनात प्रश्न, इथे काही भूत तर नाही आहे. भूत आला, मला खाऊन तर नाही टाकणार, खाऊन टाकला. माणसाचं मन जे असतं ते काय इच्छा करेल याला काही धरबंध नसतो आणि ते पाणी आणि जेवणही मागू शकतं आणि मग भूत आणि तो भूत मला खाईल का या भीतीचा विचार त्याच्या मनात येऊ शकतो. आणि त्या इच्छा, अनिवार्य इच्छा करणाऱ्या माणसाच्या मनाला जेव्हा विज्ञानाच्या साधनांची साथ मिळते तेव्हा चमत्कार तरी होऊ शकतो, तेव्हा किंवा प्रचंड मोठं संकट तरी येऊ शकतं. आणि त्या मानवाच्या ज्या आपल्या सगळ्यांच्या ज्या अनंत अनिवार्य इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी विज्ञान आणि फॉसिल फ्युएल हे सगळं मिळाल्यामुळे आपल्याला माहीत आहे की अनिवार्य चंगळवादामधनं ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, पृथ्वी गरम होत आहे. आणि यालाच मी म्हणालो पृथ्वीला आला आहे ताप. आणि एकेकाळी समाजातली शक्य आहे की 5% लोकांनाच एवढी साधनं उपलब्ध होती की ते चंगळ एवढी करू शकायचे. आता तर जणू काय 2/3 समाज हा मध्यम वर्गामध्ये गेला आहे आणि सगळ्यांनाच विदेशाला टूरवर जायचं आहे. गांधीजी एकदा म्हणाले होते की अमेरिका ज्या पद्धतीने जगतं, अमेरिका आणि युरोप ज्या चंगळवादी आणि उपभोगवादी पद्धतीने जगतं, तसं जर पूर्ण पृथ्वीला आणि चीन आणि भारताला जगायचं असेल तर आपल्याला 1 पृथ्वी पुरणार नाही, 7 पृथ्व्या लागतील. तर त्या चंगळवादी पद्धतीने जगायची इच्छा आज प्रत्येकाच्याच मनात जागी झालेली आहे. आणि भांडवलवाद, तुम्ही जास्त माल विकत घ्यावा म्हणून त्या इच्छेला खत पाणी घालताय. सगळ्या जाहिराती तुम्हाला हेच सांगतात आहेत की करा अजून चंगळ करा. आणि त्याच्यामधनं पृथ्वी राहील की नाही राहील, त्याच्यावरती मानवी सृष्टी वनस्पती सृष्टी राहील नाही राहील, अशा प्रकारचे गंभीर अस्तित्वाचेच प्रश्न निर्माण होतात आहे. या अनिवार्य उपभोगाचं आणि इच्छांचं काय करावं. तर जसा पहिला प्रश्न भांडवलशाहीचा आहे, लोभाचं काय करावं. पृथ्वीला आलेला ताप या प्रश्नाचं मूळ आहे माणसाच्या मनाच्या अनिवार्य इच्छा, त्यांचं काय करावं. तिसरा प्रश्न आहे धार्मिक द्वेष आणि हिंसेचा, तोही जागतिक आहे. सॅम्युअल हंटिंग्टन नावाच्या हार्वर्डमधल्या एका प्रोफेसरने 1990मध्ये एक निबंध लिहिला, क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स. पुढे ते निबंध गाजला म्हणून त्याने त्याचं विस्तृत पुस्तके लिहिलं. हंटिंग्टनची मांडणी अगदी थोडक्यात अशी की जगामध्ये आता कम्युनिझम संपला, वर्ष 1990 सोव्हिएत युनियनचं विघटन झालं होतं, कम्युनिझम संपला. आता जगामध्ये देशादेशांना भांडायला काही मुद्देच उरले नाही, भांडतील कशावर. आणि म्हणून त्याने मांडणी अशी केली की याच्या पुढे मानवीय समुदाय हे आता आयडिओलॉजी, मार्क्सिझम खरा की कॅपिटलिझम खरा याच्यावर भांडणार नाहीत. आता याच्या पुढे माणसं जी भांडतील ते धार्मिक आणि सांस्कृतिक प्रश्नावर भांडतील. आणि म्हणून धर्म, जात, भाषा, भौगोलिक अस्मिता, मराठी की अमराठी या सगळ्या प्रश्नांवरती लोक एकमेकांशी हिरीहिरीने भांडतील, त्याच्यावरच द्वेष निर्माण करतील, त्याच्यामुळे हिंसा निर्माण होईल.
आणि विज्ञान त्यांना अधिकाधिक हिंसेची साधनं पुरवेल. आणि सॅम्युअल हंटिंग्टन जे म्हणाला ते असं व्हावं म्हणून नसेल म्हणाला, पण ते जणू काही एका अर्थाने दुर्दैवाने ते प्रॉफिटिक ठरलं. पुढच्या 35 वर्षामध्ये आता आपण असं बघतो की जगभरामध्ये या मुद्द्यांवरतीच मुख्य संघर्ष, इस्रायल आणि पॅलेस्टाईन त्यांच्यामधला संघर्ष असो, की पाकिस्तान अफगाणिस्तानमधले तालिबानी असो, की हमास मुस्लिम अतिरेकवादी असो, की ज्यूवादी आणि म्हणजे हिटलरलाही लाजवेल इतकं क्रूर झालेलं इस्रायल हे राष्ट्र असो, सगळे धार्मिक उन्माद. भारतामध्ये मंदिर मस्जिदवाद असो, की भारतामध्ये मॉब लिंचिंग असो, की बांगलादेशमध्ये हिंदूंना छळणं किंवा त्यांच्यावरती अत्याचार असो, की रोहिंग्या मुस्लिमांना ते म्यानमारमधनं हाकलले तर बांगलादेशमध्ये किंवा भारतामध्ये ते मुसलमान आहे म्हणून घ्यायचं नाही आणि मग नागरिकत्वाचे कायदे करायचे, या सगळ्या प्रश्नांचा, किंवा महाराष्ट्राला बिहारी नको, महाराष्ट्राला बंगाली नको, खरं म्हणजे महाराष्ट्राला महाराष्ट्रच नको, कारण द्वेषाच्या सीमा आपण आकुंचित करत जातो. मग पश्चिम महाराष्ट्राला विदर्भ नको, मग विदर्भमध्ये नागपूरवाल्याला अमरावतीवाला नको, पश्चिम पूर्व विदर्भ छाटणी होत जाते. तर द्वेषासाठी आणि भांडण्यासाठी माणसं दिवसेंदिवस धर्म, जात, भाषा आणि अस्मिता या मुद्द्यांकडे वळतील असं पिकेटी म्हणाला. आणि दुर्दैवाने आपल्या अवतीभोवती आपण तेच घडताना बघतो. आणि पुन्हा हे अधिकाधिक हिंसक होतात आहे सगळेजण. यांचे धार्मिक चर्चा जर चर्चांपुरत्या मर्यादित राहिल्या, किंवा आध्यात्मिक साधना या मार्गाने करावी की त्या मार्गाने करावी, ध्यान या पद्धतीने करावं की त्या पद्धतीने करावं, सगुण भक्ती चांगली की असं राहिलं तर आपल्याला काही हरकत नव्हती. पण हे सगळे द्वेषाचा आधार घेतात आणि हिंसेचा आधार घेतात. तर हा तिसरा महत्त्वाचा प्रश्न, की या धर्मद्वेषाचं काय करावं, या हिंसेचं काय करावं. हे 3 प्रमुख वैश्विक प्रश्न आपल्यासमोर 21व्या शतकाच्या सुरुवातीलाच आपल्यासमोर उभे आहेत. भांडवलशाहीचा मूळ प्रश्न आपण पाहिला की लोभाचं काय करायचं, परिग्रहाचं काय करायचं. आपल्या पृथ्वीच्या ग्लोबल वॉर्मिंगचा मूळ प्रश्न आहे इच्छांचं आणि उपभोगांचं काय करायचं. आणि हिंसेचा मूळ प्रश्न आपल्या मनातल्या द्वेषाचं काय करायचं. याची उत्तर गांधी देतात का? गांधी तर 125 वर्षांपूर्वी होऊन गेले. मग यांची उत्तर त्यांच्याकडे कुठून असणार? प्रश्न पुढच्या 100 वर्षाचे, आणि गांधी होऊन गेले 100 वर्षापूर्वी. पण यांची उत्तर गांधींच्याकडे आहेत की नाही शोधायची असेल तर मी 3च पुस्तकांचं तुम्हाला सुचवेन. इथे अनेक गांधीवादी आहेत, त्यांना सांगण्याची मी गरजच नाही, पण इथे जे तरुण शिबिरार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. गांधी समजून घ्यायचं असेल 3 पुस्तकं पुरेशी आहेत. एक आहे त्यांची आत्मकथा सत्याचे प्रयोग, दुसरं आहे एक त्यांचं ज्याला सेमिनल पुस्तक म्हणण्यात येतं तसं हिंद स्वराज्य, आणि तिसरं त्यांचं पुस्तक काय ते लिहिलेली जेलमधनं आश्रमवासियांना लिहिलेली पत्र आहेत. आणि त्या पत्रांमधनं त्यांनी जीवनव्रत 11 जीवनव्रत कशी प्रत्येकाच्या जीवनात असायला पाहिजे त्याचं संकलन आहे. त्याचं नाव आहे मंगल प्रभात. तर आत्मकथा, हिंद स्वराज आणि मंगल प्रभात या 3 पुस्तकांना आपल्याला जरी आपण वाचलं तर आपल्याला गांधीचा मूलभूत विचार काय हे पुरेसं समजतं. पण वस्तुतः पुस्तकातनं गांधी पुरेसा समजत नाही. गांधी हा त्या अर्थाने रूढ अर्थाने तत्त्वज्ञ पंडित नव्हता. गांधी जीवनाचा कलाकार होता. आणि म्हणून गांधी समजायचं असेल तर कुठे बघावं लागेल, तर मग गांधी समजायचं असेल तर गांधीकडेच बघावं लागेल. आणि म्हणून ते म्हणाले की मेरा जीवन ही मेरा संदेश आहे. कोणीतरी मागितलं गांधी संदेश द्या, तर कदाचित घाईत होते म्हणून म्हणाले आता काय तुला संदेश देऊ रे बाबा, मेरा जीवन ही मेरा संदेश आहे. आता हे वाक्य बघा, तसं हे वाक्य अतिशय उद्धट अहंकारी असं वाटू शकतं.
है ना. उद्या अभयभंगने म्हटलं मेरा जीवन ही मेरा संदेश आहे, देखो मेरी ओर, तर काय ते किती दिखाऊ आणि खोटं वाटेल. पण गांधी गांधी होते. ते असं म्हणण्यास त्यांनी सामर्थ्य आणि योग्यता प्राप्त केली होती. त्याच्यामागे प्रचंड तपश्चर्या होती. आणि म्हणून गांधींना एकदा राम मनोहर लोहियांनी विचारलं बरं का प्रश्न. मी माझ्या वडिलांच्या तोंडून ऐकलेली कथा आहे. राम मनोहर लोहिया असं म्हणाले गांधींना की, लोहिया म्हणतात आहे बरं की बापू, जवाहर, सुभाष, मी, जयप्रकाश आम्ही खूप अतिशय पांडित्यपूर्ण बोलतो, अतिशय आवेशपूर्ण भाषणं करतो, आमची भाषा काय अगदी अतिशय देखणी दिमागदार असते, आणि तुम्ही बोलता तर तुमचे धड आवाज ऐकू येत नाही. तुमचे गांधींचे समोरचे 2 दात पडलेले होते, तर तुमचे उच्चार धड समजत नाही, अतिशय रटाळ मवाळ भाषा तुम्ही वापरता, आणि तरी या देशातली बेवकूफ जनता तुमच्याच मागे का जाते, आमच्या मागे का येत नाही. तो गांधी म्हणाले कि देखो बेटा राम मनोहर, जहाँ तक मैं समझ पाता हूँ मुझे तो एक ही फर्क दिखाई देता है, जो चीज मैंने अपने जीवन में खुद की नहीं वो कभी मैंने लोगों को करने के लिए कही नहीं. बस या एका वाक्यामध्ये गांधींनी मर्म आपल्याकडे आपल्याला आपल्या हातात ट्रान्सफर करून दिला आहे की व्हेअर इज गांधीज पॉवर. गांधीचा प्रभाव, गांधीची सत्ता कुठे आहे. गांधीकडे एकही पद नव्हतं. गांधीकडे कोणत्याच एक बारकीशी बॅरिस्ट्रीची डिप्लोमा सोडला तर त्यांच्याकडे कोणत्या डिग्र्या नव्हत्या. त्यांना नोबेल प्राईजही कधी दिलं नव्हतं. ते राष्ट्रपती नव्हते, पंतप्रधानही नव्हते. तरी गांधीची इतकी प्रचंड सत्ता या देशाच्या 40 कोटी लोकांवर चालत होती आणि या देशाच्या सीमा ओलांडून जगभर पसरत होती. याचं कारण काय. तर गांधीच आपल्याला सांगतात आहे की याचं कारण आहे मी जे बोलतो ते अगोदर स्वतः करतो. म्हणून म्हणाले की मेरा जीवन ही मेरा संदेश आहे. म्हणून आपल्याला जर या 3 प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर गांधींची ही 3 पुस्तकं आणि गांधींचं जीवन. सुदैवाने आत्ता आपण या आश्रम परिसरात आहोत. या आश्रम परिसरात जागोजागी गांधींचं जीवन विखुरलेलं आहे. गांधी कसा जगला. मी गांधी जगला म्हणतो तर असं काही समजू नका की मी त्यांच्याप्रती अनादराने म्हणतो आहे. आपण ईश्वराला काय म्हणतो. प्रेमाने असं म्हणतो देव पावला, विठ्ठल दिसला. कृष्णाने द्रौपदीचा धावा ऐकला, कृष्ण महाराजांनी असं काय आपण आदराने म्हणत नाही. तर जेव्हा अति आदर आणि अति प्रेम असतं तेव्हा आपण तूवर येतो. म्हणून मी गांधींना एकवचनी म्हणतो आहे, त्याचा गैरसमज करू नका. तर गांधी कसे जगले हे इथे कणाकणावरती आहे. तुम्हाला इतिहास माहीत नसेल तर मी म्हणे एक वेळ काढून या इथे, काही दिवस सेवाग्राम आश्रमात राहा आणि गांधी कसे जगत होते ते बघाल. ती बापूकुटी बांधलेली आहे. ती बापूकुटी बांधण्यासाठी गांधींनी काय अटी लावल्या होत्या मी सांगणार नाही. तुम्हाला माहीत नसतील तर शोधून काढा. गांधी कसे जगले तर त्यांचं जीवन, प्रत्यक्ष आचरण आणि ही 3 पुस्तकं याच्यातनं आपल्याला त्यांचे संदेश मिळतात. आश्चर्य असं बघा की आजचे जे 3 वैश्विक प्रश्न आपण म्हणतो 2025 मध्ये ते गांधींनी 1908 मध्येच ओळखलेले आहेत. 1908 मध्ये त्यांनी हिंद स्वराज्य हे जे पुस्तक लिहिलं. हिंद स्वराज्य हे पुस्तक थोडं वादग्रस्त आहे. अनेकांना ते पटलेलं नाही, अनेकांना पटत नाही. स्वाभाविक आहे, कारण त्याला असं म्हणूया आपण की तो आजची ज्याला आधुनिक सभ्यता मानलं जातं ती सभ्य नाही आहे, ती फार असभ्य आहे, पण तरी तिला सभ्यता म्हटलं जातं. तर आजची जी आधुनिक संस्कृती आहे हिच्या विरुद्ध गांधीचा विद्रोहाचा मॅनिफेस्टो आहे. आणि त्या काळी बघा युरोपमधली संस्कृती त्यावेळी अगदी चौघे बॅरिस्टरच होते. त्यामुळे हे चौघं युरोपियन संस्कृतीच्या प्रेमात आहेत आणि तेच त्यांनी खरं म्हणजे थोड्या बहुत प्रमाणात भारतात आणण्याचा प्रयत्न केला. गांधी एक माणूस इथे वेगळा उभा आहे आणि तो अख्ख्या युरो अमेरिकन सभ्यतेचा प्रश्न विचारतो. आणि त्यांनी
या ह्या युरो अमेरिकन किंवा भांडवलशाहीची जी समाज रचना आहे त्याच्या मुळाशी जी मूल्य आहेत तीच त्यांनी नाकारली. कारण ही जी व्यवस्था आहे तिच्या मुळात आहे लोभ, संग्रह, स्पर्धा, अनिवार्य इच्छा, अनिवार्य उपभोग, शक्तिपूजा आणि हिंसा. हे याचे मूळ, याच्या देवता आहेत. गांधींनी या 7 देवता नाकारल्या आणि म्हणून गांधींचा हा एका अर्थाने सिव्हिलायझेशनल रिव्होल्ट आहे. त्यांनी नुसता पंचा नाही घातलेला, त्यांनी जो बॅरिस्टरचा सगळ्या सुटाबुटाचा वेश टाकून हळूहळू पंचावर आले, पण ते गांधींच्या जीवनमूल्यातलं फरक दाखवतं, कसं परिवर्तन झालं ते दाखवतं. गांधींनी या आधुनिक संस्कृतीच्या मागची हिंसा आणि लोभ लख्खपणे पाहिला आणि पूर्णपणे नाकारला. आणि इतकंच नाही तर त्यांच्या आश्रमामध्ये आणि स्वातंत्र्य युद्धातल्या हजारो लाखो कार्यकर्त्यांना त्यांनी या नव्या जीवनमूल्यांच्या पद्धतीने जगण्यासाठी प्रेरित केलं. या 3 वैश्विक प्रश्नांची उत्तरं गांधी आपल्याला 2 पातळीवर देतात. एक, भांडवलवादी लोकशाही असं म्हटलं जातं, ते खोटं आहे खरं. म्हणजे भांडवलवादीसोबत लोकशाही नांदूच शकत नाही. भांडवलवादीमधले जो पैसा असतो तो लोकशाहीला सहज विकत घेतो. त्यामुळे भांडवलवादी लोकशाही हा खरं म्हणजे आंतरिक विरोधाभास आहे, म्हणून आपण त्याला फक्त भांडवलशाही म्हणू. तर भांडवलशाही आणि हिंसेवर आधारित समाजरचना याच्याऐवजी गांधींनी एक उपाय जो सांगितला तो आहे समाजरचना कशी असावी. त्याला त्यांनी सर्वोदयी समाजरचना नाव दिलं. आणि सर्वोदयी समाजरचना त्यांची समतेवर आधारित होती. या रचनेमध्ये सगळेजण समान असणार होते. या रचनेमध्ये ही मुख्यतः शेती आणि गोपालन आणि ग्रामोद्योग म्हणजे गावामध्ये अर्थरचना जी चालते त्याच्या आधारावर राहणार होती. ही अर्थरचना स्पर्धात्मक नव्हे तर सहकारी पद्धतीने राहणार होती. जेव्हा गावागातले बहुतेक उद्योगधंदे छोटी छोटी माणसं एकमेकांसोबत परस्परावलंबनाने जगतात, तर अशी आधारित गांधीची जी सर्वोदयी समाजरचना आहे, गांधीचे एक उत्तर आहे भांडवलशाहीला. पण गांधीचं दुसरं उत्तर जे आहे ते त्याच्या अजून पुढे जातं. गांधीजी असं मानतात की ह्या सगळ्या बाहेरच्या प्रश्नांची प्रश्न खरं म्हणजे मूलतः माणसाच्या मनात आहे. भांडवलशाही प्रश्न बाहेर निर्माण करते, पण आतमध्ये आहे समस्या आहे कुठे? माणसाचा लोभ आणि संग्रह करण्याची वृत्ती. तर म्हणून गांधीजी बाह्य प्रश्नांची आणि संघर्षाची उत्तरं माणसाच्या मनात शोधतात. आणि म्हणून मग ते म्हणतात की बी द चेंज युअरसेल्फ. बाहेरचा समाज बदलण्याच्यासाठी काय करा? अगोदर स्वतःला बदला. परिवर्तन स्वतःपासून सुरू करा. आणि तुम्ही परिवर्तन स्वतःपासून सुरू केलं तर समाज बदलायला लागलाच की. एक माणूस तर होईना बदलला आणि त्याची बदलाची डायनॅमिक्स, बदलाचं गतिशास्त्र सुरू होतं. आणि खरं म्हणजे गंमत आहे की समस्यांचं मूळ हे माणसाच्या मनात आहे. या मान्यतेमध्ये भगवान बुद्ध आणि गांधी हे सोबत आहेत. बुद्धांनी सगळी माणसाची प्रश्नांची मूळ माणसाच्या मनात शोधली आणि त्या मनापासल्या प्रश्नांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. गांधींनी तेच केलं. माणसाच्या मनात लोभ आहे म्हणून संग्रह करण्याची इच्छा आहे, म्हणून आर्थिक विषमता निर्माण होते, भ्रष्टाचार निर्माण होतो. गांधींचं त्याच्यावर व्यक्तीला उत्तर काय आहे? आता काही शब्द करायचे शिबिरार्थ्यांना नवे असतील, नंतर त्यांनी याची उत्तर शोधून घ्यावी. गांधीचं त्याला उत्तर आहे अपरिग्रह. परिग्रह म्हणजे जास्त गोष्टी गोळा करणं. गरजेच्या पलीकडे वस्तू आणि धन गोळा करण्याची जी वृत्ती आहे आपली त्याला म्हणतात परिग्रह. गांधींनी व्रत सांगितलं अपरिग्रह. आपल्या गरजेच्या वस्तूपेक्षा जास्त वस्तू, पैसा, सत्ता कोणतीही जवळ बाळगायची नाही. शक्य आहे का? बापू कुटी जाऊन बघा. बापू कुटीत गांधी कसं मिनिमॅलिस्ट पद्धतीने जगवते. मिनिमॅलिस्ट म्हणजे गरजा कमीत कमी करायच्या. आणि नुसतं बापूच नाही जगले, त्यांनी एक असा
अशी सामाजिक मूल्य निर्माण केली. त्यांच्या उदाहरणापासून प्रेरणा घेऊन या देशातले हजारो लाखो लोक त्या पद्धतीने जगायला लागले, आपल्या गरजा कमी करायला लागले. या गांधीवादी संस्थांमध्ये माझ्या लहानपणी कार्यकर्त्यांच्या वेतनाची स्पर्धा असायची. ती कशी असायची माहिती आहे तुम्हाला? तुम्ही विश्वास नाही ठेवू शकणार. मी माझ्या डोळ्यांनी ते चर्चा कानांनी त्या चर्चा ऐकलेल्या आहेत. स्पर्धा अशी की माझा पगार अजून कमी करा, मी माझ्या गरजा अजून कमी करतो म्हणून माझं वेतन अजून कमी करा. मी समाजापासून पैसा घेतो आहे, संस्था वेतन देते म्हणजे काय, ती समाजापासून घेते. मग मी माझ्या गरजा अजून कमी केल्या पाहिजे म्हणून माझ्या गरजा मी कमी केल्या, माझं वेतन कमी करा म्हणून कमीत कमी वेतनाची स्पर्धा, तिला स्पर्धा म्हणायचं असेल तर इथे कमीत कमी वेतनाची स्पर्धा होती. माझे वडील जेव्हा गेले 2013 साली, 1939 मध्ये ते गांधींकडे आले आणि तिथून पुढचे जवळपास 70-75 वर्ष ते गांधींच्या विचारांनी प्रेरणेनेच जगले. ते अखिल भारतीय गांधींच्या संघटनेचे 10 वर्ष अध्यक्ष होते, महामंत्री होते. ते जेव्हा 2013 साली गेले तेव्हा माझ्या मुलाने सांगितलेलं वर्णन अमृत, तो असं म्हणाला की आजोबा गेले म्हणून मी जेव्हा घरी गेलो आणि ते ज्या खोलीत राहत होते त्या खोलीत गेलो तर आजोबांचा संग्रह मला काय दिसला तर 3 खादीचे ड्रेस, धोतर आणि कुर्ता, चौथा ड्रेस नाही, 3 खादीचे ड्रेस आणि 10-15 पुस्तकं आणि एक टूथब्रश. याच्या पलीकडे त्यांच्याकडे काहीही एकही वस्तू नव्हती. म्हणून गांधी जे म्हणाले तो प्रभाव बघा. त्याच्यानंतर ते गेल्यानंतर, गांधी गेल्यानंतर 65 वर्षांनी तो प्रभाव मी माझ्या वडिलांचं पाहिलं म्हणून वडिलांचं नाव घेतो आहे, पण त्या स्वरूपात जिवंत होता. म्हणून अपरिग्रह, आपल्या गरजा कमी करणं, हे गांधींचं त्याच्यावर उत्तर आहे. भांडवलशाहीमधला लोभ आणि परिग्रह करण्याची जी वृत्ती आहे त्याच्यावर गांधींचं उत्तर आहे, मनामधला अपरिग्रह. आणि दुसरं गांधींनी अट घातली की जे काही उत्पादन करायचं आणि आपण त्या उत्पादनाचा उपभोग करायचा, जेवण करायचं, वस्त्र घालायचे, जे काही ते शरीर श्रमातनं, स्वतःच्या शरीर श्रमातनं निर्माण करा. अरे बापरे, आपण सगळे खुर्ची बहाद्दर आहोत. आजकाल तर सगळं प्रोडक्शन कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर होतं. त्याच्या अगोदर डेस्कवर होतं. तर क्लार्क लोक होते, प्राध्यापक लोक होते, वकील होते, डॉक्टर होते, सगळे नुसते डेस्कवर बुद्धिवादी काम करत होते. गांधींनी अट लावली की खरी कसोटी, नैतिक जीवनाची खरी कसोटी ही आहे की तुम्ही आपल्या शरीराच्या श्रमामधनं तुमची भाकरी निर्माण केली पाहिजे. भाकरी हे सिंबॉलिक आहे. भाकरी म्हणजे तुमच्या गरजा या तुमच्या शरीर श्रमातनं तुम्ही निर्माण केली पाहिजे. अशी अट लावली रे लावली की तुम्ही कल्पना करा, चंगळवाद नाहीसाच होतो. कारण तुम्ही चंगळवाद करायचं असेल त्यासाठी स्वतः शरीर श्रमातनं त्या गोष्टी निर्माण कराव्या लागतील. आणि शिवाय अपरिमित संपत्तीची गोळा होते. त्याला गांधींनी उत्तर सांगितलं ट्रस्टीशिप. ट्रस्टीशिप म्हणजे काय की ज्यांच्याकडे खूप संपत्ती आज आहे, उदाहरणार्थ जमनालाल बजाज, टाटा, त्या सगळ्यांना गांधींनी असं सांगितलं संपत्ती तुमच्याकडे आहे, तुम्ही काय आता समुद्रात जाऊन फेका असं नाही मी म्हणत, पण तुम्ही ही संपत्तीचे स्वतःला मालक मानू नका. ही संपत्ती तुमच्याकडे ओघाने आलेली आहे. ही संपत्ती समाजाच्या उपयोगासाठीच तुम्ही वापरली पाहिजे, स्वतःसाठी नाही वापरली पाहिजे. एखाद्या संस्थेचा ट्रस्टी असतो, त्याच्याकडनं काय अपेक्षित असतं, जरी तो संस्था चालवतो तरी संस्थेच्या बापाची नसते. त्याच्या निर्वाहापुरतं जास्तीत जास्त त्याने त्या संस्थेकडनं घ्यावं, बाकी संस्थेची मालमत्ता त्याची नसते. तरी देखील तो जीवापाड ती संस्था चालवतो, कारण त्याला जिव्हाळा असतो, त्याला आत्मीयता असते. तर म्हणून गांधी असं म्हणाले की सगळ्या भांडवलशाहांनी आपल्या आपल्या भांडवलाचं आणि कारखान्यांचं ट्रस्टी बनावं. त्यावेळी तर अनेक समाजवाद्यांनी, मार्क्सवाद्यांनी त्याची टवाळी केली की हे काय गांधी काय समजतात, हे भांडवलशाह म्हणजे नरभक्षक वाघ आहेत, ते मजुरांचं रक्त प्यायला चटावलेले आहेत, ते काय ट्रस्टी होणार आहेत का? जमनालाल बजाजच्या जीवनात ते आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतं. पण त्यानंतर जवळपास जमनालाल 1942 मध्ये गेले. 2005च्या दरम्यान बिल गेट्सने
त्याला पुन्हा भेट दिली, त्या ट्रस्टीशिपच्या कल्पनेला त्यांनी ती कल्पना पुन्हा जिवंत केली की जगातले जे मोठे मोठे अब्जाधीश आहेत त्यांनी असा संकल्प करावा की खूप झालं, या संपत्तीचं काय करणार आहे मी, ही संपत्ती माझ्यासाठी मला नाही वापरायची, माझ्या मुलाबाळांनाही नाही द्यायची, मुलाबाळांना थोडासा भाग देईन मी जगण्यापुरता, पण ही संपत्ती सगळी सामाजिक कामासाठी वापरायची. बिल गेट्सने जेव्हा सुरुवात केली, बिल आणि मेलिंडा गेट्सने 55 अब्ज संपत्ती सामाजिक कामासाठी दिली आणि दरवर्षी देतच आहे. माझ्या माहितीनुसार आत्तापर्यंत त्याने 200 अब्ज संपत्ती सामाजिक कामाला दिली आहे. बिल गेट्स जगातला नंबर 1 श्रीमंत होता, पण ही संपत्ती अशी दान देऊन दिल्यामुळे त्याचा टक्का खाली घसरला. पण त्याने काही गांधींचं नाव नाही घेतलेलं, पण त्याने असंच म्हटलं जणू काही की मला अपरिग्रह करायचा आहे, माझी संपत्ती कमी करायची आहे, ट्रस्टीशिप, मी समाजाचा ट्रस्टी आहे, संपत्तीचा ट्रस्टी आहे. त्याचा नंबर 2 होऊन गेला आता, आणि नंबर 1 जो पूर्वी नंबर 2 होता वॉरन बफे, तो आता नंबर 1 होऊन गेला. तर वॉरन बफेने म्हटलेलं आहे की मला नंबर 2 असेपर्यंत मोठी हौस होती की नंबर 1 श्रीमंत, अरे काय, पण नंबर 1 झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथे काहीच नाही आहे. नंबर 1 झालं म्हणजे काय झालं, काही नाही, मी कागदावरतीच फक्त नंबर 1 श्रीमंत आहे, या श्रीमंतीचं करू काय मी, काहीही फरक पडला नाही नंबर 2चा नंबर 1 झाल्यामुळे. म्हणून मी देखील माझी सगळी संपत्ती सामाजिक कामाला दान देऊन देतो. आणि गंमत त्याने ती दान दिली, तो म्हणाला पण वापरायची कशी मला कळत नाही, सामाजिक काम कसं करायचं मी कधी केलंच नाही, तर हे मी बिल गेट्सच्या ताब्यात देऊन देतो, त्याने वापरावे. म्हणजे नंबर 1 आणि नंबर 2 मधले जे प्रचंड गळे कापू शत्रुत्व असतं, त्यांची स्पर्धा नंबर 1 2 बनतो आहे, आणि नंबर 2 1 बनला तो पुन्हा नंबर 3 वर जातो. तो म्हणतो नाही रे बाबा, तू घे संपत्ती आणि तू वापर. या पद्धतीने आज जगातल्या 197 ज्यांना बिलियनेर असा शब्द वापरला जातो, अब्जाधीश, त्यांनी माझ्या मेल्यानंतर माझी संपत्ती किंवा जिवंतपणी देखील काही भाग हा सामाजिक कामासाठी वापरावा म्हणून संकल्पपत्र सह्या केलेले आहेत. भारतामध्ये त्याच्यामध्ये अझीम प्रेमजी प्रसिद्ध नाव आहे. तर गांधींनी भांडवलशाहीमधला लोभ आणि आर्थिक विषमता याच्यावर ही 3 उत्तर सांगितली आपल्याला. अपरिग्रह, शरीश्रमातून तुम्ही जास्त संपत्ती गोळाच करू शकत नाही. आर्थिक विषमता निर्माण व्हायची नसेल तर शरीश्रम ही कसोटी लावा. आणि तिसरं ट्रस्टीशिप. जगात अतिरेकी उपभोग आहे, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतो आहे. आणि जेव्हा अतिरेकी उपभोग होतो तेव्हा नुसतंच ग्लोबल वॉर्मिंग होत नाही, माणसाला अनेक रोग होतात. शरीश्रम करायच्याऐवजी मला उपभोगच करायला आवडतं. आणि म्हणून गांधींनी जे उपाय सांगितले त्यातला एक उपाय आहे संयम. आपल्या इच्छांवर नियंत्रण करा. या सेवाग्रामच्या प्रार्थनेमध्ये रोज संध्याकाळी गीतेमधच्या 2ऱ्या अध्यायातले स्थितप्रज्ञाचे श्लोक, स्थितप्रज्ञाचे श्लोक म्हणजे मनाला संयम कसं करावं याचं जणू ट्रेनिंगच आहे. इथल्या जीवनशैलीमध्ये संयमाने कसं जगावं, गरजा कमीत कमी कशा कराव्या, शरीश्रम स्वावलंबनाने कसं जगावं. गांधींनी एक विलक्षण व्रत सांगितलं. ते पूर्वी तरी मी कोणी सांगितलेलं मला माहीत नाही, कदाचित माझं अज्ञान असेल, कारण गांधींची काही व्रतं जी आहेत ती बौद्ध धर्मामध्ये आणि जैन धर्मामध्ये आहेत आणि पतंजलीच्या योगसूत्रामध्येही आहेत. पण गांधींनी एक व्रत सांगितलं, अस्वाद व्रत. स्वाद म्हणजे चविष्ट, चव घेणं. जे काही खातो आपण, चव किती आवडते, आणि मग आपण चवीने खातो आणि चवीने जरा जास्तच खातो, म्हणून मग लठ्ठपणा, मधुमेह, ब्लड प्रेशर, हृदयरोग हे सगळे निर्माण होतात. गांधींनी अस्वाद व्रत सांगितलं की चवीसाठी खायचं नाही, शरीराला जेवढं आवश्यक आहे त्या प्रकारचं आणि तेवढंच खायचं. म्हणजे चवीच्या प्रती निर्लिप्त राहून आहाराची निवड करायची. आता गांधींच्या एका अस्वाद व्रतामध्ये लठ्ठपणा, मधुमेह आणि कोका कोला आणि हल्दीराम हे 4ही रोग दुरुस्त होऊन जातात. या अस्वाद व्रतासमोर हल्दीराम काय करेल. तर रोग आजचे उपाय गांधींनी कालच सांगून दिलेले आहेत. शरीश्रम आणि स्वावलंबनाची कसोटी जर लावली तर आपले अनेक फॉसिल फ्युएलचा वापर कमी होईल, चंगळवात कमी होईल आणि कदाचित ग्लोबल वॉर्मिंगपासून आपण पृथ्वीला वाचवू शकू.
धार्मिक द्वेष जो आहे आणि आज प्रचंड तीव्र स्वरूपात आहे, भारतातही आहे, मनामध्ये आजकाल धार्मिक द्वेष आणि जातीय द्वेष शिरलेला आहे. आणि गेल्या 30-40 वर्षामध्ये प्रयत्नपूर्वक ठोकून तो कूट भरलेला आहे. काढणं इतकं सोपं नाही आहे. हा भरायला जर 50 वर्ष लागले तर तो काढायला 100 वर्ष लागणार आहेत. पण हा जो धार्मिक द्वेष आहे, गांधींनी हिंदुत्वाला उत्तर म्हणून मी हिंदू नाही किंवा हिंदू धर्माला विरोध कधी नाही केला. ते जे करतात ते मूर्खपणा करतात, आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात. गांधीजी म्हणाले मीच खरा हिंदू आहे. आणि त्यांनी हिंदू धर्माची जी सेंट्रल स्पेस आहे तीच व्याप्त केली. आणि ती म्हणाले हिंदू धर्म वास्तवता असा आहे. हे उगाच सत्यनारायणाच्या पूजा, आणखी हे करा ते करा, हे रिच्युअल किंवा जातीभेद, हे सगळं हिंदू धर्माचं मूळ गाभा नाहीच आहे. म्हणून धर्माचं जे मूळ तत्व आहे ते सर्वांवरती प्रेम करायला शिकवतं. उपनिषद जी अनेक आहेत असं म्हणण्यात येतं की 50-60 उपनिषद आहे, पण त्यातलं जे एक सगळ्यात छोटं पण कदाचित सर्वश्रेष्ठ उपनिषद आहे त्याचं नाव आहे ईशावास्य उपनिषद. 18 श्लोकांचं उपनिषद आहे. गांधी असं म्हणाले आहेत की बाकी सगळे हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान लक्षात राहत नसेल तर फक्त ईशावास्य उपनिषद वाचा, 18 श्लोक इन मेन. विनोबा पुढे जाऊन असं म्हणाले की तेवढेही तुमच्याने होत नसेल तर फक्त त्याचा पहिला श्लोकच लक्षात ठेवा आणि हिंदू धर्माचं सगळं सार त्याच्यात आलं. आणि नंतर त्यांनी अजून आपल्यावर कृपा केली विनोबांनी. ते म्हणाले अरे पहिला श्लोकही लक्षात राहत नसेल तर त्या श्लोकातला जो पहिलं चरण आहे बास तेवढाच केला तरी तुमचा उद्धार होऊन जातो. काय आहे तो चरण? ईशावास्यम इदम सर्वम. इथे जे जे काही विश्वात आहे ते सर्वच ईश्वरमय आहे. हा हिंदू धर्माचं सगळ्यात फंडामेंटल वाक्य आहे. बाकी पुढचं विसरलो आपण तरी काही बिघडत नाही. कारण जर सगळीकडे ईश्वर व्याप्त आहे तर सगळंच काही पवित्र आहे, म्हणजे सगळंच काही समान आहे. तर समता, मानवतेला किंवा निसर्गाला पवित्र मानणं, त्याचा विनाकारण उपभोग न करणं, अशी अनेक मूल्ये तुम्हाला याच्यातनं काढता येतात. पण गांधीजी म्हणून असं म्हणाले की जगात सर्वीकडेच ईश्वर आहे, हे हिंदू धर्माचं मूलभूत तत्व आहे. त्यामुळे ईश्वर अल्ला तेरो नाम. जय श्रीराम नाही म्हणाले. जसं गांधी स्वतः अतिशय रामभक्त होते आणि तुम्हाला माहीत आहे की मरताना त्यांच्या तोंडून रामनामच निघालं, पण त्यांनी त्याची धर्मद्वेषाची घोषणा नाही केली. ते म्हणाले ईश्वर अल्ला तेरो नाम. गांधी आणि विवेकानंद या दोन त्या काळातल्या महापुरुषांनी सर्व धर्मांना एका कवेत घेण्याचं, सर्वांना आपलं म्हणण्याचं आणि सर्व धर्मातली मूलतत्व सारखी आहेत आणि प्रेम आहे हे आपल्याला सांगितलं. तर 21व्या शतकात आपल्यासमोर जे 3 मुख्य प्रश्न आहेत आणि ते काय फक्त तुमच्या आणि माझ्यासमोर या हॉलमध्ये बसलेल्या लोकांसमोर नाही आहेत, वैश्विक आहेत. जग सध्या छोट्या मोठ्या प्रश्नामध्ये इतकं गुंतलेलं आहे की या 3 वैश्विक प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणाला फुरसतही नाही आहे. पण हे 3 मूलभूत प्रश्न आहेत. आणि 1908मध्ये गांधींनी जेव्हा हिंद स्वराज्य पुस्तक लिहिलं आणि मग त्यांनी हे जे मी म्हणालो मंगल प्रभात आश्रमातल्या लोकांना पत्र, येरवडा जेलमधली पत्र लिहिली, याच्यामध्ये त्यांनी या 3ही प्रश्नांना त्यांनी अगोदरच पाहिलेलं आहे आणि त्याची उत्तरं देखील आपल्याला दिलेली आहेत. आता प्रश्न एवढाच आहे की या उत्तरांचं अंमल, वापर आपण करणार आहोत का? गांधी गेले तेव्हा आईन्स्टाईनने जी श्रद्धांजली दिली आहे त्यात आईन्स्टाईन असं म्हणाले की दी जनरेशन्स टू कम विल स्कार्स बिलीव्ह दॅट सच अ वन. असा हाडा मासाचा कोणी खराखुरा माणूस होता आणि तो या पृथ्वी तलावर चालला? खरं म्हणता विश्वास नाही बसत. असं पुढच्या पिढ्या म्हणतील. म्हणजे एका अर्थाने तो खरं म्हणजे असं म्हणाला की गांधी पुढे अवतार बनून जातील. अवतारामधला अंधश्रद्धेचा भाग आपण सोडू, पण अवतार म्हणजे काय? जे अवतीर्ण झालं आहे ते अवतार. अवतीर्ण काय झालं? अवतीर्ण हे झालं की ज्या प्रिन्सिपल्सना, तत्वांना आपण फार उच्च मानतो
ती मानवाच्या रूपात जेव्हा प्रकट होतात तेव्हा तो अवतार. अवताराला उगाच काही चमत्कार वगैरेचं नाव देण्याची गरज नाही. तर आईन्स्टाईन म्हणतो आहे की पुढच्या पिढ्यांना विश्वास नाही बसणार. त्यांनी कुठं पाहिलं आहे की खरंच असा होता. तर गांधी तसा होऊन गेला. आता प्रश्न असा आहे की तुम्ही आणि मी काय करणार आहोत. आज इथे युवा शिबिर आहे म्हणून एक आठवण सांगतो. एक युवांची शिबिर मालिका आम्ही गडचिरोलीमध्ये सर्चमध्ये चालवतो. त्याचं नाव आहे निर्माण. निर्माण शिबिराविषयी मी आत्ता काही इथे माहिती सांगणार नाही आहे. तुम्हाला बघायचं असेल तर वेबसाईटवर बघा. 2006 आम्ही सुरू केलं. तर निर्माणमध्ये समाजामध्ये काहीतरी बदल व्हावा आणि माझाही स्वतःचा आत्मविकास व्हावा या प्रेरणेने हजारो युवा युवती त्याच्यातनं गेले आहेत. त्यातला एक युवा मला आठवतो, त्याचं नाव नाही सांगणार, पण वकील होता आणि थोडासा आर्ग्युमेंटेटिव्ह होता. काही केलं की प्रश्न विचारायचं म्हणजे आपल्या बुद्धीची चमक. एक असे काही लोकांना चमकोगिरी करायची सवय असते. तर थोडा तशा प्रकारे चांगलाच मुलगा, पण तशी थोडीशी सवय दाखवायची की कसं आडवे तिडवे प्रश्न विचारून आपली बुद्धी दाखवायची. तर तो माझ्या वडिलांकडे आला. वडील त्यावेळी असतील जवळपास 90 वर्षांचे, पण काही काळांपुरते आमच्याकडे आले होते. शिबिरात होते, ते ऐकत होते तरुण मुलं काय म्हणतात. तर आपला हा तरुण मुलगा गेला त्यांच्याकडे आणि काही संदर्भ नाही, काही नाही, काही गरजही नाही तो प्रश्न. पण गांधीजी तुम्हाला काय वाटतं 1942 पिताजी, माझ्या वडिलांना पिताजी म्हणायचे की पिताजी तुम्हाला काय वाटतं 1942 गांधीजींची भूमिका बरोबर होती की चूक होती. आता पिताजीने ओळखलं की चमकोगिरी आहे, याला काय घेणं देणं आहे आज गांधीजींची त्यावेळीची भूमिका बरोबर होती की चूक होती. पिताजी त्याला असं म्हणाले, हे बघ गांधीजी तर मेले आणि मी लवकरच मरणार आहे. प्रश्न एवढाच उरतो की तू काय करणार आहे. तर आज गांधी आणि वैश्विक प्रश्न हे सगळं पाहिल्यानंतर प्रश्न काय उरतो, मी आणि तू. बी द चेंज हे जे गांधींचं वाक्य आहे. 2010 साली एकदा एका लंडनच्या कॉन्फरन्सला मी आणि राणी गेलो होतो. ही जरा ऊंचे लोगों की कॉन्फरन्स होती, त्यामुळे आमच्या कॉन्फरन्सच्या आम्हा सगळ्या पाहुण्यांना राणीच्या महालात नेलं. राजपुत्राशी भेट झाली आमची. मग ब्रिटिश पार्लमेंट आहे तर हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये नेलं, तिथे आमचा सत्कार करण्यात आला. त्या ब्रिटिश पार्लमेंटमधनं बाहेर आलो. आता असल्या गोष्टीची आपल्याला सवय कुठे हो. राणीकडे आपण काय रोज जातो जेवायला, आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये काय आपला काय सत्कार होत असतो का. तर मी जरा अस्वस्थच होतो की हे कोणत्या लोकांसोबत आपण आलो. तर ब्रिटिश पार्लमेंटच्या समोर एक अशी त्रिकोणी मोकळी जागा होती आणि तिथे काही माणसं उभे होते निषेध करायला, आणि त्यांचे 3 गट होते. त्या तिन्ही गटांच्या वेगवेगळे तंबू होते, रावट्या होत्या, आणि प्रत्येक जागी 50-100 माणसं प्रत्येक जागी. 3 गट कोणते होते मी जरा जवळ गेलो, कारण जरा आपली ॲक्टिव्हिस्ट माणसं ना ती. म्हणून मी काय कोण माणसं आहे, कोण निषेध करतात आहे ब्रिटिश पार्लमेंटसमोर, म्हणून मी हे डेलिगेशन सोडलं आणि त्यांच्याकडे गेलो. तर एक होता युद्धविरोधी लोकांचा गट, आणि त्यावेळी जे ब्रिटनचे पंतप्रधान होते टॉनी ब्लेअर, त्यांनी हे इराण अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेसोबत अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवलं होतं. म्हणून तो गट म्हणत होता की इराक आणि अफगाणिस्तानमधनं ब्रिटिश सैन्य परत बोलवा. दुसरा एक गट होता तो पर्यावरणवाद्यांचा होता, तो म्हणत होता क्योटो प्रोटोकॉलवर सही करावी ब्रिटनने. आणि तिसरा मजुरांचा गट होता, मजुरांच्या युनियनचा, तो मजुरांचे दर मजुरीचे वाढवावे म्हणून मागणी करत होता. 3 गट वेगवेगळे, त्यांचं आपसात घेणं देणं काही नाही. तिघांच्या वेगळ्या मागण्या, वेगळ्या आयडिओलॉजी, वेगळे संघटन, पण तिघांच्या मागे एकच कॉमन बॅनर लागलेलं होतं, बी द चेंज युअर सेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड, महात्मा गांधी. तर आपल्या मृत्यूनंतर 60 वर्षांनी देखील महात्मा तिथे उभा राहून ब्रिटिश पार्लमेंटला, राज्यसत्तेला आणि वैश्विक सत्तेला जणू आव्हान देत होता. ते आव्हान कसं वैश्विक आहे आणि कसं वैचारिक आहे, आणि वैचारिकच्या पुढे आपल्यावर काही विशिष्ट आचरणाची जबाबदारी आणणारं आहे.
एवढं जरी आज आपण लक्षात घेतलं तर पुरे. धन्यवाद.